हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जणांची समिती, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचा समावेश। दिल्लीमध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। 1 ते 2 दिवसात लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा। भाजपच्या 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। गडचिरोलीमध्ये भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता, भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांना विचारणा, मात्र अजित पवार आत्राम यांना भाजपच्या तिकिटावर लढवण्यास तयार नाहीत, सूत्रांची माहिती। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे आज मुंबई दौऱ्यावर, मुंबईतील कांदिवलीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। दक्षिण मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। जरांगेंच्या उमेदवारीवर वंचितच नाही, राऊतांनी मागणी फेटाळली। वंचितच्या प्रस्तावाचा राऊतांकडून कागद उल्लेख, तर 27 जागांचा वंचितचा प्रस्ताव नाही तर इच्छा राऊतांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीतपणे पूर्ण, आता कुठलीही बैठक नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातच चर्चा होईल, राऊतांची माहिती। सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या। बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल, सलीम कुत्ता 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी। ठाकरे गटाच्या याचिकांवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची याचिका। अमित शहांची 5 मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, सुरक्षेच्या दृष्टीनं मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य, सभेसाठी दुसरी जागा शोधण्याच्या पोलिसांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची, निर्णयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। शिव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी पुन्हा नवी तारीख, 10वी ते 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम 1 महिना पुढे ढकल। वातावरणातील बदलामुळे भाजीपाला कडाडला, मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा आणि दुधी भोपळ्याच्या दरात वाढ। व्हायकॉम स्टार इंडियात विलीन होणार, वॉल्ट डिझने कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजकडून माध्यम आणि मनोरंजन व्यवसायांचं विलीनीकरण करण्याची घोषणा। नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर, थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। बुलढाण्यात अवकाळी पावसाचा 39,000 शेतकऱ्यांना फटका, 22,000 हेक्टरवरील पिकांची नासाडी, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबईतील 7 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।